विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर नितीन रणदिवे, सहाय्यक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. आपण BA भाग 3 सत्र 6 पेपर नंबर 12 आधुनिक राजकीय संकल्पना यातील घटक क्रमांक 3 पर्यावरण वाद या अनुषंगाने आपण चर्चा करत होतो. त्यातला शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मानवी हस्तक्षेपामुळे आज जे अनेक पर्यावरणीय प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामध्ये जागतिक तापमान वाढ ही मोठी समस्या सर्व जगासमोर निर्माण झाली आहे. या समस्येमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी किंबहुना मानवी अस्तित्व धोक्यात आले आहे. आज ही समस्या वैश्विक समस्या बनली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सर्व जगभराच्या राष्ट्रांनी सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी जागतिक लोकमत तयार केलं पाहिजे. वेळीच या समस्येचे गांभीर्य लक्षात घेतलं नाही तर त्याचे फार मोठे भयावह परिणाम पृथ्वीवरील पर्यावरण आणि मानवी अस्तित्वावर होतील. जागतिक तापमान वाढ ही समस्या समजून घेण्यासाठी पृथ्वीवरील निसर्ग रचना, पर्यावरणीय मांडणी, वातावरणीय मांडणी इत्यादी भूगोलाच्या अभ्यास विषयाचा आपल्याला आधार घ्यावा लागेल. ओझोनचं कार्य आणि ओझोन क्षयाचं परिणाम काय आहेत याचा आढावा आपण घेऊया. पृथ्वीवरील वातावरणात जे हवेचे स्तर आहेत त्यामध्ये जमिनीपासून साधारण 40 किलोमीटर उंचीवर स्तरावर या थरात ओझोन वायू O3 सापडतो. पृथ्वीवरील ऑक्सिजन व सूर्याकडून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणं यांच्या संयोगातून हा वायू तयार होतो. वरील सर्व पृथ्वीवर या वायूचा थर जमिनीपासून 40 किलोमीटर उंचीवर व्यापून राहिला आहे. हा ओझोन थर म्हणजे पृथ्वीवरील जीवसृष्टीला लाभलेली एक संरक्षण यंत्रणा आहे. या ओझोन थरामुळे सूर्याकडून पृथ्वीवर येणाऱ्या अतिनील व विघातक किरणांचं शोषण होतं. किरणांबरोबर येणारी तीव्र उष्णता शोषली जाते आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीला जेवढी आवश्यक उष्णता हवी तेवढीच पृथ्वीवर सोडली जाते. हा वायू फिक्या निळ्या रंगाचा असून तो वजनाने हलका आहे. सकाळी या वायूचा थर काहीसा खाली येतो. त्याचा परिणाम म्हणून सकाळी वातावरण आल्हाददायक, हवा शुद्ध असते. वातावरणातील ओझोनचे प्रमाण कमी जास्त होत असते. ओझोनचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर झाले की ओझोन कमी होतो. तर ऑक्सिजनपासून ओझोन निर्मिती झाली की ओझोनचे प्रमाण हे वाढताना आपल्याला दिसतं. ओझोन क्षयाची जी काही कारणं आहेत ती आपण पाहूया. पृथ्वीवरील जीवसृष्टीला वरदान ठरलेला ओझोन थर दिवसेंदिवस विरळ होत आहे. ओझोन थराला छिद्रे पडू लागली आहेत. त्यामुळे ओझोन क्षयाची जी काही कारणं आहेत ती कोणती आहेत त्याचा पण आपण आढावा घेऊया. वाढते औद्योगिकीकरण. जागतिक औद्योगिक क्रांतीनंतर जगभर मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढली. त्यामधून मानवी विकासाला जरूर हातभार लागला असला तरी कारखानदारीमधून अनेक पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले. आज पृथ्वीवर वायू प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारखान्यामधून प्रामुख्याने नायट्रोजन आणि क्लोरीन वायू हवेत सोडले जातात की जे ओझोन थराचे मारक आहेत. या दोन वायूंच्या हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे ओझोनचे थर कमी होत चाललेला आपल्याला दिसून येतो. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात येणारी रासायनिक खते व कीटकनाशके. आधुनिक काळात प्रगत शेतीच्या नावाखाली शेतीमधून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याच्या हव्यासापोटी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. पीक संवर्धनासाठी अनेक प्रकारची कीटकनाशकाची फवारणी केली जाते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून माती प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण होय. रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या रासायनिक विघटनामधून मोठ्या प्रमाणात नायट्रोजन व ऑक्साईड द्रव्ये वातावरणात मिसळताना आपल्याला दिसतात. त्याचा विपरीत परिणाम ओझोन स्तरावर होतो. तिसरं जे महत्त्वाचं ओझोन क्षयाचं कारण आहे ते म्हणजे हवाई वाहतूक. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे आज सर्वत्र हवाई वाहतूक वाढलेली दिसून येते. विमाने हवेतून ज्या उंचीवरून प्रवास करतात आणि वातावरणात जो धूर सोडतात त्याचा विपरीत परिणाम ओझोन स्तरावर होताना दिसतो. चौथं जो कारण आहे ते म्हणजे फ्लोरोकार्बनचा वापर. आज सर्वत्र संगणकीय वस्तू वापरातून काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. विशेषतः सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक भागांची स्वच्छता करण्यासाठी फ्लोरोकार्बनचा वापर
होतो, असे विघटन होत नाही, याचे विघटन होत नाही. त्यामुळे याचा विपरीत परिणाम हा ओझोन स्तरावर झालेला आपल्याला दिसतो. ओझोन क्षयाची जी कारणं पाहिल्यानंतर आपण ओझोन क्षयाचे जे परिणाम आहेत त्याचाही आपण थोडक्यात आढावा घेऊया. या गोष्टींमुळं ओझोन स्तर दिवसेंदिवस विरळ होत आहे. जर आपण याची दक्षता नाही घेतली तर पृथ्वीवरील पर्यावरण, निसर्गसृष्टी, सर्व जीवसृष्टी धोक्यात येईल. ओझोन क्षयाचा परिणाम जे काही झालेले आहेत ते पण आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतील. पहिला जो आहे तो परिणाम म्हणजे जर दिवसेंदिवस ओझोनचा थर असाच विरळ होत गेला तर सूर्यापासून पृथ्वीकडे अतिनील किरणाबरोबर येणाऱ्या प्रचंड उष्णतेचे शोषण करण्याची क्षमता कमी होईल. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानामध्ये वाढ होईल. पृथ्वीवरील वाढत्या तापमानामुळे ध्रुवीय क्षेत्रातील बर्फ वितळण्याची प्रक्रिया वाढेल. तिसरं जे महत्त्वाचं आहे, पृथ्वीवरील तापमान वृद्धीमुळे पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होतील. विशेषतः मोसमी हवामानाच्या प्रदेशात पर्जन्यमानाचं मोठ्या प्रमाणात चढ उतार होतील. चौथा जो परिणाम आहे तो म्हणजे औद्योगिकरणातून होणारं वायू प्रदूषण आणि वाढते तापमान यांचा परिणाम आम्लपर्जन्य, काळे पर्जन्य पाहावयास मिळेल. यातून दृष्टीदोष, श्वसनाचे रोग वाढतील. रक्ताभिसरण विपरीत परिणाम होऊ शकतो. पाचवं जे आहे, पृथ्वीवरील सागर जलाची पातळी वाढेल. त्यामुळे सागरी किनारे मानवी वस्त्या धोक्यात येतील. सागरी किनारे, बंदरे, शहरे यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल. मासेमारी सुद्धा धोक्यात येऊ शकते. त्यानंतर सहावा जो महत्त्वाचा परिणाम आहे तो म्हणजे पृथ्वीवरील सागराची पातळी वाढील, हे आपण पाहिलेलंच आहे. सहावा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो कृषी क्षेत्रावर तापमानवाढीचे परिणाम होतील. अन्नधान्य व भाजीपाला यांचे उत्पादन कमी होऊन अन्न टंचाईची समस्या निर्माण होईल. पृथ्वीवरील वाढत्या तापमानामुळे जीवसृष्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. कारण पृथ्वीवरील नैसर्गिक मांडणीत सजीवसृष्टी आणि एक विशिष्ट पातळीवरचे तापमान यांचा जवळचा संबंध आहे. पण ओझोन क्षयामुळे तापमान वाढेल आणि पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीला धोका निर्माण होईल आणि दुष्काळ, वाळवंटी प्रदेशाची मोठ्या प्रमाणात वाढ होईल. हे ओझोन क्षयाचे परिणाम आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरला आपण ओझोन स्तराचं महत्त्व काय आहे त्याचा आढावा घेऊया. धन्यवाद.